रक्षाबंधन 2026 बहीण भावाच्या पवित्र नात्याचा पवित्र सण म्हणजेच रक्षाबंधन. तर या रक्षाबंधनाच्या दिवशीच आलेला आहे चंद्रग्रहण 2026. तर चंद्रग्रहण आणि रक्षाबंधन एकाच दिवशी आलेलं आहे, त्यामुळे यावर्षीचं रक्षाबंधन खास असणार आहे. तर रक्षाबंधन आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी, तर यंदाच्या रक्षाबंधनावर चंद्रग्रहणाचं सावट. मग रक्षाबंधन नेमकं कधी? भावाला राखी का बांधली जाते? राखी बांधण्याची परंपरा कधी सुरू झाली? या रंगाची राखी चुकूनही बांधू नका. कोणत्या प्रकारची राखी भावाच्या हातावर बांधणे टाळायचे आहे? काय करावे, नेमके काय टाळावे? रक्षाबंधनाची संपूर्ण माहिती. चुकूनही बहिणीला ही एक भेटवस्तू देऊ नका. या चुका टाळा. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी मनोमन प्रार्थना करणाऱ्या माझ्या सर्व मैत्रिणींना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. रक्षाबंधन 2026 नेमकं कधी? बहीण भावाच्या नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधन. तर हे रक्षाबंधन अत्यंत खास असणार आहे. नेमकं या दिवशी विशेष काय घडणार आहे? यावर्षी रक्षाबंधन चंद्रग्रहण एकाच दिवशी येत आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग आला आहे. तर रक्षाबंधनाच्या सणावर काही परिणाम होणार का? बहिणीने भावाला राखी बांधताना कोणती काळजी घ्यायची आहे? रक्षाबंधनाच्या दिवशी नेमकं काय करावं, काय टाळावं? बहीण आणि भावाच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन राखीच्या पवित्र धाग्याने एकमेकांना जोडण्याचे काम करतो. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ रक्षण करण्याची शपथ घेऊन आपल्या लाडक्या बहिणीला ओवाळणी भेटवस्तू देत असतो. भाऊ बहिणीच्या या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन, या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, बहीण भावाला राखीच का बांधली जाते? आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधण्याची परंपरा नेमकी कधी सुरू झाली? राखी बांधण्यासाठी कोणत्या रंगाची राखी चालते? एका विशिष्ट रंगाची राखी भावाच्या हातावर चुकूनही बांधू नये. बाजारात सुंदर दिसणाऱ्या अनेक प्रकारच्या राख्या मिळतात, पण त्यापैकी काही प्रकारच्या राख्या भावाच्या मनगटावर बांधणे टाळावं. रक्षाबंधनाच्या दिवशी औक्षणाच्या ताटामध्ये कोणत्या वस्तू हव्यात, कोणती वस्तू ताटामध्ये ठेवणं टाळावं. तसेच भावाने बहिणीला भेटवस्तू देताना कोणती वस्तू भेट म्हणून देऊ नये. रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या चुका आहेत ज्या आपण नकळतपणे करतो, तर त्या टाळायला हव्यात. या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आपण एक एक करून जाणून घेणार आहोत. रक्षाबंधन 2026 रक्षाबंधन नेमकं कधी? पौर्णिमा तिथीचा नेमका विचार काय? राखी बांधण्यामागची भावना काय? कोणती राखी निवडावी? राखीच्या ताटात काय ठेवावे, काय टाळावे? बहिणीला कोणती भेटवस्तू द्यावी, कोणती देऊ नये? रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात? हे सगळं आपण व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. कमेंटमध्ये आपल्या लाडक्या भावाचं किंवा बहिणीचं नाव नक्की लिहा. आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना सुरू झाला आहे आणि सर्वांनाच प्रतीक्षा आहे, ती म्हणजे भाऊ बहिणीच्या प्रेमाचा सुंदर सण असलेल्या रक्षाबंधनाची. सर्वात आधी आपण समजून घेऊया, रक्षाबंधन हा सण नेमका कशासाठी साजरा केला जातो. बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, भाऊ बहिणीला भेट देतो, औक्षण केले जाते, गोडधोड केले जाते. पण या सगळ्या मागे नेमकी भावना काय? सर्वात महत्त्वाचा प्रश्न, भावाच्या मनगटावर राखी बांधण्याची परंपरा नेमकी कुठून आली? कारण या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला एका अतिशय पौराणिक कथेकडे जावे लागणार आहे. त्या कथेकडे जाण्याआधी या वर्षीच्या रक्षाबंधनाची तारीख, पौर्णिमा तिथीचा विचार नेमका समजून घेऊया. तर पौर्णिमा तिथी नेमकी कधी आहे? पंचांगानुसार श्रावण शुक्ल पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:08 सुरू होऊन 28 ऑगस्ट रोजी 9:48 समाप्त होणार आहे. पौर्णिमा तिथी 2 दिवसामध्ये येत आहे आणि म्हणून काही जणांच्या मनात प्रश्न निर्माण होतो, मग रक्षाबंधन 27 ऑगस्ट की 28 ऑगस्टला? याचं उत्तर स्पष्ट आहे. शुक्रवार 28 ऑगस्ट या दिवशी साजरं केलं जाणार आहे. तर यंदाची राखी पौर्णिमा केवळ तारीख तिथीमुळे विशेष नाही. 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आणि चंद्रग्रहण एकाच दिवशी येण्याचा योग असल्यामुळे अनेकांच्या मनात साहजिकच अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. चंद्रग्रहणाचा रक्षाबंधनाच्या सणावर परिणाम होणार आहे का? भावाला राखी बांधताना काही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे का? सर्वात महत्त्वाचं म्हणजे रक्षाबंधनाचा सण नेमका कशा पद्धतीने साजरा करावा? रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या हातावर राखी का बांधली जाते? तर यामागे एक अतिशय सुंदर श्रीकृष्ण आणि द्रौपदीची एक पौराणिक सुंदर कथा सांगितली जाते.
तर महाभारतातील एक प्रसंग आहे. तर यामध्ये श्रीकृष्ण आणि द्रौपदीची एक सुंदर कथा. महाभारतातील एका प्रसंगात पांडवाकडून राजसूयज्ञाचे आयोजन करण्यात आले. या यज्ञाच्या वेळी अनेक राजे महाराजे उपस्थित होते. या प्रसंगी श्रीकृष्णाने शिशुपालाचा वध केला. शिशुपालाचा वध करताना श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाली. त्याच्या बोटातून रक्त येऊ लागले. हे पाहताच द्रौपदीने आपल्या साडीचा छोटासा तुकडा फाडला आणि तो श्रीकृष्णाच्या बोटाला गुंडाळला. तर ही कृती होती, तिच्या मागे निस्वार्थ प्रेम आणि आपुलकीची भावना होती. जखमेवर बांधलेल्या त्या वस्त्राच्या तुकड्याची भावना श्रीकृष्णाने मनात ठेवली. पुढे महाभारतात जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तिने श्रीकृष्णाला मनापासून हाक मारली. श्रीकृष्णाने तिची लाज राखली अशी श्रद्धा आहे. श्रीकृष्ण द्रौपदीच्या या प्रसंगाकडे एकमेकाच्या रक्षणाची आणि नात्याच्या विश्वासाची भावना जोडलेली. आजही बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. संकटाच्या वेळी आपण एकमेकाच्या पाठीशी उभे राहू या नात्यामागचा सुंदर भाव आहे. म्हणून राखी हा फक्त मनगटावर बांधला जाणारा धागा नसून त्यातील प्रेम, विश्वास आणि रक्षणाची भावना आहे. आता पुढील महत्त्वाचा प्रश्न बघूया. भावाच्या मनगटावर बांधायची राखी नेमकी कशी असावी? कारण बाजारामध्ये आज अनेक प्रकारच्या आणि अनेक रंगाच्या राख्या उपलब्ध आहेत. त्यापैकी कोणत्या रंगाची राखी, कोणत्या प्रकारची राखी भावाच्या हातावर बांधणे टाळावे हे आता आपण पुढे जाणून घेणार आहोत. कोणत्या रंगाची राखी बांधणं टाळावी? आतापर्यंत आपण पाहिलं की राखी हा केवळ एक धागा नसून त्यामागे प्रेम, विश्वास, रक्षणाची भावना जोडलेली आहे. म्हणून राखी निवडताना काही गोष्टीचा विचार केला जातो. बाजारामध्ये आपल्याला अनेक रंगाच्या राख्या पाहायला मिळतात. लाल, पिवळा, केशरी, हिरवा, गुलाबी अशा अनेक रंगाच्या राख्या उपलब्ध आहेत. तर धार्मिक परंपरेचा विचार केला तर राखीचे रंग निवडताना काही राख्या टाळण्याचा सल्ला दिला जातो. तर तो म्हणजे रंग म्हणजे काळा रंग. काळा रंग शुभ कार्यामध्ये टाळला जातो. यामुळे रक्षाबंधनाच्या मंगल प्रसंगी काळ्या धाग्याची किंवा पूर्णपणे काळ्या रंगाची राखी बांधणे टाळावे अशी धार्मिक मान्यता आहे. त्याचप्रमाणे अतिशय भडक रंगाची राखी देखील टाळावी. तर राख्यामध्ये काही शुभ अशुभ रंग आहेत. तर यामध्ये शुभ रंगामध्ये लाल, पिवळा, हिरवा, केशरी अशा शुभ आणि प्रसन्न रंगाच्या राख्या निवडू शकता. फक्त रंग पाहून राखी निवडायची नाही. राखीवर कोणती चिन्हे किंवा कोणत्या प्रकारची सजावट आहे हेही पाहणं महत्त्वाचं आहे. कारण राख्या दिसायला खूप सुंदर असतात, पण त्यावरील चिन्हामुळे त्या धार्मिकदृष्ट्या योग्य आहेत का असा प्रश्न निर्माण होतो. अशी कोणती राखी आहे जी दिसायला सुंदर असली तरी भावाच्या मनगटावर बांधणे टाळावे? हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. कारण बाजारात मिळणारी प्रत्येक आकर्षक राखी धार्मिकदृष्ट्या योग्य असेलच असं नाही. आता पुढच्या भागामध्ये राखीवर कोणती चिन्हे किंवा कोणत्या प्रकारची सजावट टाळावी हे पाहूया. आत्ताच आपण पाहिलं की रक्षाबंधनासाठी राखी निवडताना रंगाचाही विचार केला जातो. पण फक्त रंग पाहून राखी खरेदी करून चालणार नाही. राखीवर काय आहे हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. बाजारामध्ये अनेक आकर्षक राख्या मिळतात. काही राख्यावर वेगवेगळी धार्मिक चिन्हे, देवाच्या प्रतिमा, सजावटीच्या वस्तू लावलेल्या असतात. धार्मिक श्रद्धेच्या दृष्टीने देवतांची चित्रे किंवा प्रतिमा असलेल्या राख्या बांधणे टाळाव्या. आपण देवतांची प्रतिमा ज्या वस्तूवर लावतो तिच्याशी आदराने वागणे अपेक्षित असते. राखी काही दिवसांनी जुनी होते, धागा तुटतो किंवा ती काढल्यानंतर कुठेतरी पडू शकते. त्यामुळे देवताची प्रतिमा असलेली राखी घेण्याऐवजी साधी पवित्र राखी निवडणे अधिक योग्य मानले जाते. त्याचप्रमाणे ओम, स्वस्तिक यासारखी पवित्र चिन्हे असलेल्या राख्या बाबतीत काही जण हीच काळजी घेतात. ही चिन्हे आपल्या परंपरेत अत्यंत पवित्र मानली जातात. त्यामुळे त्याचा वापर करताना आदर, योग्य स्थान याचा विचार करावा. म्हणून राखी खरेदी करताना केवळ राखी सुंदर दिसते का एवढंच पाहू नका. ती स्वच्छ, व्यवस्थित, साधी, सोपी आहे का, तिचा धागा मजबूत आहे का, त्यावर अनावश्यक अयोग्य वस्तू तर नाहीत हेही पहा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, तुटलेली, खराब झालेली, आधीपासून धागा सैल झालेली राखी बांधणे टाळावे. रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी भावाच्या मनगटावर बांधली जाणारी राखी प्रेम, शुभेच्छेचे प्रतीक मानतो. म्हणून सुंदर, स्वच्छ, व्यवस्थित राखी निवडावी. राखीचा रंग, राखीचा प्रकार आपण पाहिला. रक्षाबंधनाच्या विधीमध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट येते. भावाचे औक्षण करण्यासाठी तयार केले जाणारे ताट. ताटामध्ये कोणत्या गोष्टी आवर्जून ठेवल्या जातात? रक्षाबंधनाच्या औक्षणाच्या ताटामध्ये नेमक्या कोणत्या वस्तू ठेवाव्यात? प्रत्येक वस्तूचे धार्मिक महत्त्व काय आहे? रक्षाबंधनाच्या ताटामध्ये काय ठेवावे? तर बघा मैत्रिणींनो, आता आपण राखी कशी असावी, राखी कोणत्या प्रकारची राखी बांधणे टाळावे हे पाहिले.
भावाच्या औक्षणाचं ताट. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाला राखी बांधण्यापूर्वी औक्षण केलं जातं. त्यामुळे हे ताटही श्रद्धेने व्यवस्थित तयार करणं महत्त्वाचं मानलं जातं. सर्वप्रथम ताटामध्ये हळदी कुंकू ठेवावं. हळद कुंकू आपल्या धार्मिक परंपरेमध्ये मंगलतेचं प्रतीक मानले जाते. भावाच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावताना बहीण त्याच्या सुख समृद्धीसाठी शुभेच्छा व्यक्त करते. त्यानंतर ताटामध्ये ठेवाव्यात अक्षदा. अक्षदा अखंड तांदळाच्या असाव्या. अक्षदा मंगल कार्याचे, शुभेच्छा, पूर्णत्व, दीर्घायुष्याच्या भावनेने वापरल्या जातात. त्यानंतर ठेवावा दिवा. दिवा प्रज्वलित करून भावाचे औक्षण केले जाते. प्रकाश हा शुभत्व, सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. ताटामध्ये राखी तर अर्थातच असणार. औक्षणानंतर भावाचं तोंड गोड करण्यासाठी गोड पदार्थ ठेवावा. तर काही घरामध्ये सुपारी, नाणे किंवा इतर देखील वस्तू ठेवल्या जातात. एकंदर पाहिलं तर रक्षाबंधनाच्या ताटामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, दिवा, राखी, गोड पदार्थ, मुख्य वस्तू ठेवता येतात. एक गोष्ट लक्षात ठेवायची, ताटामध्ये वस्तूची संख्या वाढवण्यापेक्षा श्रद्धा, स्वच्छता महत्वाची. ताट स्वच्छ असावं, वस्तू व्यवस्थित असाव्या, संपूर्ण विधी मनापासून करावा. आता ताटामध्ये काय ठेवायचं हे आपल्याला समजलं, पण काही गोष्टी अशा आहेत रक्षाबंधनाच्या ताटामध्ये चुकूनही ठेवू नयेत. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने कोणत्या चुका टाळायला हव्यात, आपला पुढचा महत्त्वाचा मुद्दा आपण पुढच्या भागामध्ये सविस्तर जाणून घेऊया. रक्षाबंधनाच्या ताटात काय टाळावे, तर आपल्याला रक्षाबंधनाच्या औक्षणाच्या ताटामध्ये कोणत्या वस्तू ठेवाव्यात हे आपण समजलं, पण शुभ वस्तू ठेवायलाच महत्त्व आहे. तसंच काही धार्मिक गोष्टीमध्ये काही वस्तू टाळण्याची परंपरा आहे. सर्वात आधी रक्षाबंधनाच्या ताटामध्ये अस्वच्छ, खराब, तुटलेल्या वस्तू ठेवू नयेत. उदाहरणार्थ अक्षदा ठेवताना शक्यतो अखंड असाव्यात. तुटलेल्या, खराब झालेले तांदूळ वापरणे टाळावे. दिवा व्यवस्थित प्रज्वलित असावा, त्यामध्ये पुरेसे तेल, तूप असावं. जुनी, खराब झालेली, तुटलेली राखी वापरू नये. रक्षाबंधन आनंदाचा, मंगल भावनेचा सण असल्यामुळे शक्यतो सर्व वस्तू स्वच्छ, व्यवस्थित असाव्या. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, औक्षण करताना घाई गडबड करू नये. राखी बांधणे केवळ एक औपचारिकता समजून न करता भावाच्या सुखासाठी, दीर्घ आयुष्यासाठी मनापासून प्रार्थना करावी. संपूर्ण विधीमध्ये वस्तूपेक्षा भावना महत्वाची. आता मैत्रिणींनो, ताट तयार झालं, राखी निवडली. रक्षाबंधनाच्या दिवशी अजून एक गोष्ट बहिणींच्या मनात असते, ती म्हणजे माझ्या भावाला राखी बांधल्यानंतर त्याला काय द्यायचं. इथेच पुढचा महत्वाचा विषय सुरू होतो. भाऊ ही आपल्या बहिणीसाठी या दिवशी प्रेमाने भेटवस्तू देतो, पण प्रत्येक वस्तू रक्षाबंधनाची भेट म्हणून देणं योग्य मानलं जातं का? काही अशा वस्तू आहेत आपल्या धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भेट म्हणून देणं टाळलं जातं. त्यापैकी सर्वात महत्त्वाच्या वस्तू नेमक्या कोणत्या, पुढच्या भागामध्ये आपण जाणून घेऊया. रक्षाबंधनाला बहिणीला कोणती भेटवस्तू देऊ नये, तर आपण रक्षाबंधनाची राखी, राखीचं ताट, त्यामध्ये ठेवायच्या आवश्यक वस्तू याबद्दल जाणून घेतलं. आता येतो रक्षाबंधनाच्या सणातील आणखीन एक सुंदर भाग. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला भेटवस्तू देणं. बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, त्याच्यासाठी शुभेच्छा व्यक्त करते. भाऊ बहिणीबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी तिला भेटवस्तू देतो. आजच्या काळात भेटवस्तू देण्यासाठी कोणताही कठोर धार्मिक नियम नाही. बहिणीच्या आवडीची, उपयोगाची वस्तू देणं हेच सर्वात महत्त्वाचं आहे. ज्योतिषीय व धार्मिक मान्यतेनुसार रक्षाबंधनाच्या भेटीमध्ये काही गोष्टी देणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. धारदार वस्तू सांगितल्या जातात. चाकू, धारदार वस्तू देणं टाळावं, हे अशुभ मानलं जातं. त्यामुळे बहिणीला अशी वस्तू जी आवडत असली तरी रक्षाबंधनाच्या दिवशी देऊ नये. तसेच चप्पल, सँडेल या दिवशी देणं देखील टाळावं. रक्षाबंधनाच्या दिवशी भेटवस्तू घेताना अशा वस्तू देण्यापेक्षा उपयोगाची, आवडीची वस्तू निवडावी. कपडे, पेन, डायरी, दागिने, तिच्या आवडीची एखादी उपयोगी वस्तू किंवा तुम्ही तिला देऊ शकता. भेटवस्तूची किंमत नाही, तर ती देण्यामागची भावना महत्त्वाची आहे. भाऊ बहिणीला प्रेमाने एखादी छोटी भेट देतो, बहीण ती प्रेमाने स्वीकारते. यामध्येच सणाचं खरं सौंदर्य आहे. पण मंडळी, भेटवस्तू देताना अजून काही वस्तू टाळण्याचा सल्ला दिला जातो. नेमक्या त्या कोणत्या वस्तू आहेत? रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या चुका चुकूनही करू नयेत? रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात? तर बघा मंडळी, आता आपण पाहिलं की रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला भेटवस्तू देताना काही वस्तू टाळण्याचा सल्ला दिला जातो. पण भेटवस्तू व्यतिरिक्त रक्षाबंधनाचा विधी करताना काही छोट्या मोठ्या चुका आपल्याला देखील टाळायच्या आहेत. तर त्यातील पहिली म्हणजे राखी बांधताना काही गडबड करू नका. सण केवळ एक औपचारिकता म्हणून नव्हे, तर श्रद्धेने साजरा करावा. राखी बांधताना राखी तुटलेली, खराब झालेली नसावी.
याची काळजी नक्की घ्या. औक्षणाच्या ताटातील वस्तू स्वच्छ व्यवस्थित असाव्या. अक्षता तुटलेल्या खराब झालेल्या नसाव्यात. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, राखी बांधल्यानंतर ती काढून कुठेही टाकू नये किंवा तिचा धागा खराब झाला तर ती आदरपूर्वक काढून योग्य पद्धतीने विसर्जित करावी किंवा ठेवावी. रक्षाबंधनाच्या दिवशी भावाने बहिणीला भेटवस्तू देताना केवळ दिखावा करण्यापेक्षा तिच्या गरजेनुसार आवडीनुसार भेट द्यावी. याचा अर्थ महागडी भेटवस्तू किंवा मोठा खर्च करण्यात नाही, तर नात्यामध्ये असलेलं प्रेम, विश्वास आणि एकमेकाच्या सुखाची इच्छा यामध्ये आहे. आपल्या आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण रक्षाबंधन 2026 संदर्भातील महत्त्वाचे मुद्दे पाहिले. रक्षाबंधनाची तारीख, भावाला राखी बांधण्यामागची पौराणिक भावना, राखी निवडताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात, औक्षण कसे करावे, कोणत्या वस्तू ठेवाव्यात, या गोष्टी आपण पाहिल्या. तर रक्षाबंधनाच्या दिवशी करावयाच्या काही महत्त्वाच्या गोष्टी. जर तुम्हाला रक्षाबंधन 2026 संदर्भातील ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या कुटुंबातील आणि मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद व आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. जय श्री कृष्ण.